7 ते 8 वेळा निवडणूक लढलोय, आता निवडणूक लढण्यामध्ये रस नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। जय पवारांच्या उमेदवारीवरती जनता कार्यकर्ते ठरवतील, अजित पवारांची प्रतिक्रिया। अजितदादा बारामतीमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतीलच, सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास। दादांनी निवडणूक लढवावी अशी उभ्या महाराष्ट्राची इच्छा, सुनील तटकरेंचं वक्तव्य। पक्ष आणि पक्षाचा पार्लमेंटरी बोर्ड चर्चा करेल, त्यानंतरच बारामतीच्या उमेदवारी संदर्भात निर्णय होईल। जय पवार यांच्या उमेदवारीवरती प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण। अजित पवारांनीच बारामतीमधून लढावं, नाहीतर बारामतीचा विहार होईल, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची भावना। अजित पवारांसोबतच असल्याचं नवाब मलिक यांनी आता जाहीर केलेलं आहे। नवाब मलिक यांच्या एक्स प्रोफाईलवरती घड्याळ चिन्ह, मागच्या 6 महिन्यांपासून मलिक प्रोफाईलवरती घड्याळ चिन्ह वापरत नव्हते। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख असण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली होणार, मुख्यमंत्री मात्र निवडणुकीनंतरच ठरणार, सूत्रांची माहिती। चुकीच्या फाईलवरती आम्ही सह्या करणार नाही, आमचं सरकार स्वच्छ आणि पारदर्शक, शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। राज्य सरकारने महिला, शेतकरी आणि तरुणांचा विश्वास जिंकलाय, त्यामुळे विरोधकांना मुद्देच नसल्यानं ते अजित पवारांवरती बोलतात, मंत्री अनिल पाटील यांचं वक्तव्य। राज्याची वित्तीय तूट 2 लाख कोटींवर, राजकोषीय तूट 5%वरती, स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3%पेक्षा अधिक राजकोषीय तूट गेल्यानं वित्त विभागाकडून सरकारला सावधानतेचा इशारा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत 80 लाख महिलांना लाभ, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 32 लाख महिलांच्या खात्यामध्ये रक्कम जमा। 1,500 देऊन सरकारनं बहीण भावाच्या नात्याचा व्यवहार केला, सुप्रिया सुळे यांची लाडकी बहीण योजनेवरून टीका। लाडकी बहीण केव्हा सावत्र होईल सांगता येणार नाही, प्रणिती शिंदे यांची सरकारवरती टीका। तर आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही प्रणिती शिंदे केंद्र आणि राज्य सरकारवरती हल्लाबोल। मुंब्र्यामध्ये तिरंगा रॅलीमध्ये झळकले टिपू सुलतानचे बॅनर, पोलिसांकडून बॅनर काढण्याच्या सूचना, पोलिसांनी सांगूनही रॅलीतून पोस्टर काढण्यास दिला नकार। मुंब्रा भागामध्ये टिपू सुलतानचे बॅनर झळकवणाऱ्यांना लवकरच टिपूकडे पाठवू, नितेश राणे यांचं वादग्रस्त वक्तव्य। अजित पवारांनी घेतलं सारसबागेतल्या गणपतीचं दर्शन, यावेळी अजितदादांनी केली आरती। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुण्यामधल्या सिंहगड रोड परिसरातील उड्डाण पुलाचं लोकार्पण। 2021 पासून या पुलाचं काम सुरू होतं। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट, मंदिर समितीकडून विठ्ठलाच्या गाभाऱ्याला तिरंगी फुलांची आरास। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या गाभाऱ्याला फुलांची सजावट, आरास पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहूमधल्या मुख्य मंदिरामध्ये तिरंगी फुलांची सजावट, मुख्य गाभारा, सभामंडप, श्रीराम मंदिर तसंच शिळा मंदिरातील तुकोबांच्या मूर्तीलाही फुलांची सजावट। पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंग यांच्या गाडीची तोडफोड, गाडीच्या काचा फोडणाऱ्या व्यक्तींमध्ये एका दृष्टीहीन व्यक्तीचाही समावेश, प्रशासनानं जाणीवपूर्वक त्रास दिल्याचा आरोप। स्वातंत्र्य दिनी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न, भादोले गावामध्ये उभारण्यात आलेल्या सोलार पॅनलची चौकशी व्हावी या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न। ड्रग्ज सेवन करणारे 119 जण पुणे पोलिसांच्या रडारवरती, अंमली पदार्थांचा साठा आणि त्याची साखळी तोडण्याची मोहीम पोलिसांनी घेतली हाती। रांगेमध्ये उभं न राहता पेट्रोल भरण्यासाठी 2 जणांकडून एका तरुणाला मारहाण, पुण्याच्या हडपसर भागातली घटना, मारहाणीचा सीसीटीव्ही समोर।
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या मुंबादेवीला खास तिरंगी सजावट। तिरंगी पताका, फुलांची आकर्षक सजावट पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो 1 ला प्रवाशांची पसंती। दिवसाला 4.5 लाखांहून अधिक नागरिकांचा मेट्रो 1 मधून प्रवास। मंगळवारी 5 लाखांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास। माडाची बनावट वेबसाईट अखेर ब्लॉक। सायबर पोलिसांची कारवाई। सायबर सेलकडून पुढचा तपास सुरू असून नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन। अटल सेतूवरती जोड रस्त्याला तडे गेल्या प्रकरणामध्ये कंत्राटदारावरती कारवाई। कंत्राटदाराला 1 कोटींचा दंड। मुंबईमध्ये मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया, गॅस्ट्रो आणि H1N1 सारख्या आजारामध्ये वाढ। ऑगस्ट 2023च्या तुलनेमध्ये ऑगस्ट 2024 मध्ये रुग्णसंख्या वाढली। लातूरमध्ये जयंत पाटील यांना मराठा आंदोलकांचा घेराव। निवेदन दिल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसनं भूमिका स्पष्ट न केल्यानं मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी। शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेचं बीडच्या केजमध्ये जल्लोषामध्ये स्वागत। शरद पवार गटाचे बजरंग सुनावणे विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच केजमध्ये पक्षाचा जाहीर कार्यक्रम। लातूरमधील शिरूर ताजबंदच्या तळ्यामध्ये महादेव कोळी समाजाचं जलसमाधी आंदोलन। अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्यांसाठी हजारो समाज बांधव शिरूर ताजबंद तळ्यावरती उपस्थित। बीडच्या माजलगावच्या किठ्ठी आडगावमध्ये ग्रामस्थांचा ग्रामपंचायतवरती घागर मोर्चा। पाणी प्रश्नावरून नागरिक आक्रमक। सरपंचाला ग्रामपंचायत इमारतीमध्ये कोंडलं। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तहसील कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांचं उपोषण। कन्नड, आडगाव, बोलठाण मार्गाची दुरावस्था। शाळेला जायला रस्ता नसल्यानं विद्यार्थ्यांचं आंदोलन। छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोयगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न। घोरपडमधील शिवारामध्ये MSEBच्या चुकीमुळे मोठं नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न। कंपनीनं कामावरून काढल्याच्या कारणावरून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती। परभणीच्या सेलूमधील करजखेडमध्ये गावकरी संतप्त। मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं लोअर दुधना धरणामधून जाऊन जलसमाधी आंदोलनाचा प्रयत्न। पोलिसांनी अडवल्यानं गावकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। नाशिकमधल्या नांदगाव नगर परिषद कार्यालयाची इमारत आकर्षक रोषणाईनं सजली। नगर परिषद कार्यालयावरील तिरंगी विद्युत रोषणाईनं वेधलं लक्ष। उत्तर महाराष्ट्रामधील सर्वात जास्त पाणीसाठा असलेलं गिरणा धरण हे तिरंगी रोषणाईनं उजळलं। गिरणा धरणाच्या 14 दरवाजांना तिरंगी विद्युत रोषणाई। कोलकात्यामध्ये महिला डॉक्टरवरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये जळगावच्या डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांची निदर्शनं। पीडितेला न्याय मिळण्याची केली मागणी। धुळ्यामध्ये गिरीश महाजन यांच्या कार्यक्रमाच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ वाघ यांचा आत्मदहनाचा प्रयत्न। लोकसभा निवडणुकीच्या वेळी पैसे वाटलेल्यांवरती कारवाईच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न। अहमदनगरच्या पुणतंबा गावामध्ये ग्रामस्थांचं रेल रोको आंदोलन मागे। पुणतंबा जंक्शनवरती रेल्वे गाड्यांचा थांबा मिळावा या मागणीसाठी सुरू होतं आंदोलन। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गलथान कारभाराच्या विरोधामध्ये नवापूरमध्ये रास्ता रोको आंदोलन। महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामध्ये ठेकेदार हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप। बांगलादेशमधील हिंसाचाराचा हिंदूंना त्रास होतोय। हिंदूंना त्रास होऊ नये ही आपली आणि सरकारची जबाबदारी। बांगलादेशमधील हिंसाचारावरती मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता। समृद्धी महामार्गावरती उभ्या असलेल्या ट्रकला कारची धडक। अपघातामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू तर 3 जण जखमी। वाशिमच्या कोणाचा मालेगाव दरम्यान घडली घटना। वाशिममध्ये दिगंबर जैन पंथीयांचं उपोषण। श्वेतांबर जैन पंथीयांकडून होणाऱ्या मारहाण प्रकरणामध्ये पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करत नसल्यानं दिगंबर जैन पंथीयांचं उपोषण। माहितीचा अधिकार महासंघाच्या वतीनं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अपहरण उपोषणाची हाक।
जिल्हा जलजीवन मिशनमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। सिंधुदुर्गच्या फोंडा घाटमध्ये पेट्रोल पंपावरती दुचाकीनं घेतला पेट। पेट्रोल भरल्यानंतर मोटरसायकल सुरू करताना घडली घटना। कर्मचारी आणि नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।